आणि त्याच्या एवढं बाबा टोचतोय. सर्वांचं पुन्हा माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत. मित्रांनो, काल आपण होतो हरणे बीचला आणि हरणे बीच बघा इथे दिसतं. आणि हा आमचा आम्ही घेतलेला कॉटेज होतं. आणि कॉटेज तुम्हाला मी काल बोलवतो, खूप छान कॉटेज आहे आणि एकदम समुद्राच्या लगत असं कॉटेज होतं. ते बघा इथे तुम्हाला पाणी दिसतंय. आणि आजचा जो आमचा प्लॅन आहे तो आम्ही जेट्टीमधून जाणार आहोत आणि ते पण गुहागरला, बरोबर ना? जेट्टीतून जाणार आहोत. आमचा जेट्टीचा पूर्ण प्रवास तुम्ही पूर्ण बघा, तुम्हाला पण खूप मजा वाटणार आहे आणि थोडीशी माहिती देखील तुम्हाला भेटणार आहे. मित्रांनो, सुंदरशा जागेला बाय बाय करायचा वेळ आलेला आहे आणि या सुंदरशा जागेला बाय बाय करून आपण दुसरी सुंदर जागा शोधूया. जो छोटासा जो रस्ता आहे तो जातोय आता मुरुड बीचला. आणि मुरुड म्हणजे मुरुड जंजिरावाला नाहीये, अलिबागवाला नाहीये, हा जो आहे दापोलीवाला मुरुड आहे. तर बघूया तो बीच कसा आहे. आपण पण पहिल्यांदाच चाललोय. मित्रांनो, इथली जी शांतता आहे ती बघून असं वाटतं की सगळं शहर वगैरे सोडून इकडंच वास्तव्याला यावं. ब्लॉग मध्ये मी तुम्हाला तो लाईट हाऊस सांगितलं होतं, त्याच्या जवळ आपण आलेलो आहे. हे बघा, आणि मला वाटतं त्याच्या जवळच जायचंय आपल्याला. इकडं गाव बघा पूर्ण टेकडावर आहे आणि रस्ता बघा डायरेक्ट असा खाली उतरतोय. आणि रस्त्याच्या दुतर्फा एवढी झाडं आहेत आणि रस्त्यावर थोडीफार अशी सावली पडले नाही, फील एकदम भारी आहे. जी आपण कोस्टल राईडच्या वेटिंगवर होतो ती राईड आता खऱ्या अर्थाने आपली सुरू झालेली आहे. तुम्ही बघाल इकडं अथांग असा समुद्र, उसळलेला लाटा. आणि आता आपल्याला ऊन एवढं पडलंय, तिथं जायची हिंमत होत नाहीये, पण तरी पण आपण थोडं जाऊन येऊया. ऍक्च्युली आम्ही ज्या हरणे बीचवर होतो ना त्यालाच लागून हा बीच आहे आणि हा मुरुड बीच आहे. पण मला वाटतं हरणे बीच पेक्षा खूप छान बीच आहे. आणि हे आतमध्ये असेल तरी पण इथं पण भरपूर सारे होमस्टे आहेत. हे बघा, रिसॉर्ट वगैरे भरपूर सारे आहेत. कोकण आपलाच असा. मित्रांनो, ही राईड एवढी सुंदर आहे का या राईड मध्ये दाखवण्यासारख्या भरपूर सारा निसर्ग भरलेला आहे. पण आपल्याला व्हिडिओचा लिमिट येतं, कारण आपल्याला व्हिडिओ छोटे बनवायचे असतात. हे बघ, डॉल्फिन दिसलेलं आहे ना. हे इथे आम्ही आणि हा समोर बीच. जपून ये. त्या बीचचं सौंदर्य बघा आणि त्याचं ही जी वाळू आहे ती पण कशी समुद्राची वेगळी दिसते. आणि लांब लांब पर्यंत कोणीच नाहीये. हे लाटांमध्ये शंख शिंपले असे वाहून आलेत आणि मस्त असं ऊन पडल्यावरती त्याच्यामुळे ते असे डोळ्याला चमकतात. आता हे व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसत असेल माहित नाही मला, पण डोळ्याला खूप असे चमकतात आणि असं पूर्ण बीच आहे ना चमकदार दिसतोय. ह्या बीचवर छोटे छोटे असे लाखो करोडो खेकडे असतील. मी तुम्हाला दाखवतो एक उचलून. हा बघा, बीचवर बघा हे छोटे छोटे जे होल दिसतात ना, हे सगळे छोटे छोटे ते खेकड्यांनी केलेले आहेत. ते बघा, हे सगळे जेवढे पण आहेत बघा, जागोजागी अशी कोणीतरी डिझाईन केलंय बघा. हे सगळं मला वाटतं खेकड्यांनीच केलेली आहे. मित्रांनो, आपण तर गाडीमध्ये चाललोय या राईडला, पण आपल्या समोर एक फॉरेनर आहे. तो बघा कशावर चाललाय. आणि त्याची सायकल बघा किती जबरदस्त आहे आणि पूर्ण लगेज वगैरे लावलंय. हाय. आपण पोहोचलो आहोत लाडगर बीचला. आणि लाडगर बीच किती सुंदर आहे आणि वेव्स बघा किती जबरदस्त आहे. ते तुम्हाला मी दाखवतो एकदा. आतापर्यंत बघितलेले जेवढे मी बीच आहेत त्याच्यापैकी मला सगळ्यात भारी हा बीच वाटला. अजून तर आपल्याला बरेच बीच बघायचे, त्याच्यापेक्षाही भारी बीच असू शकतात. तर मला आणखी भारी बीच बघायचे, तुम्ही माझे हा व्हिडिओ कंटिन्यू बघा. खूप निवांत असा बीच आहे मित्रांनो आणि निसर्गाचं सौंदर्य एवढं जबरदस्त आहे या बीचवर, अतिशय खुलून आलेलं आहे. आणि बघा, रायडिंग बिडिंग तर भरपूर सारे आहेत तिथं, पण सध्या हे सगळं बंद आहेत. मला माहित नाही का बंद आहेत, पण बऱ्याच बीचवर मी बघितलं ना सगळे रायडिंग वगैरे बंद केलेले आहेत. बोट बघा, ही मच्छीमारांची नौका आहे आणि खाली तिला कसं टायर वर
एक स्टँड केलेला आहे, 4 बाजूनी 4 टायर आहेत आणि त्याच्यावर ठेवलेली आहे. म्हणजे समुद्रात उतरवायचे असेल तर डायरेक्ट ढकलून ढकलून ते समुद्रात उतरवत असतात. वॉडगर बीच वरून आपल्याला जायचंय दाभोडला आणि दाभोडला जाणारा हा रस्ता आहे. रस्त्याचं काम युद्ध पातळीवर चालू आहे, पण आता सध्या मध्ये 1 महिना बंद होतोय हा रस्ता, पण आता सुरू केलेला आहे. लाडगर वरून जो दाभोळला जायला जो रस्ता आहे त्या रस्त्याला खूप जास्त ग्रीनरी आहे आणि जास्तीत जास्त नारळाची झाडं, फणसाची झाडं, काजूची झाडं आणि आंब्याची झाडं. आंबे तर एवढे जबरदस्त लागलेले आहेत. आणि हे बघा, हे मंदिर आहे, दुर्गादेवी नाट्य मंदिर आहे. बघा किती सुंदर मंदिर आहे. सुपारीची झाडे वाटते, बघ ना किती सुंदर आहे. या ज्या तुम्हाला बागा दिसतात या सुपारी, पोपळीच्या आणि नारळाच्या बागा आहेत मित्रांनो. मला दिसला रानमेवा. आता रानमेवा काढण्यासाठी मी इथं आलेलो आहे. हे बघा तुम्हाला पण दाखवतो, ही करवंद. तुमच्याकडे याला काय बोलतात तुम्ही कमेंट करून सांगा. आणि किती मोठी मोठी आहेत बघा, थोडीशी पुसली. भयानक गोड आहेत, भयानक. करवंद खायचा मोह कोणाच आवरत नाहीये, म्हणून गाडीतून आता काय आमची लोक उतरली. हे बघ काटा अटकला बघा तिच्या केसाला, प्रॅक्टिस नाही राहिली तिची त्याच्यामुळं. पण करवंद खरंच खूप गोड आहेत, म्हणजे अशी करवंद खायला भेटत नाही आपल्याकडं. अरे आता मी जे काही रानमेवा खाल्ला, करवंद खाल्ली, साखरेपेक्षा गोड होती, साखरेपेक्षा गोड खरंच. काय कुठं वाटतं का मी कोणी आंबे घेऊन जाऊ नये म्हणून हे बघा इथं माईक लावलंय बघा. आता माईक चोर 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 करतो, कदाचित आता माकडं हाकलण्यासाठी पण उपयोग होत असेल. तर आपण दाभोळ गावामध्ये आलेलो आहे आणि इथं ऐतिहासिक वास्तू आपल्याला दिसते. आता नेमकं काय आहे ते, वाडा आहे की काय मला माहित नाही, किल्ला आहे का. हे बघा किती सुंदर आहे बघा. आणि हे दाभोळ हे असं गाव आहे का याच्यानंतर इथं कुठलाही ब्रिज नाहीये. दुसरीकडे जायचं असेल तर आपल्याला जेट्टीने जावं लागेल. आणि आणि हे बघा खूप मच्छीवाले इथे बसलेले आहेत आणि लिलाव चालू आहेत. आपण जाऊन तुम्हाला दाखवतो लिलाव मी. या साईडून सगळ्या मच्छीमारांच्या बोट येतात आणि आता इथं लिलाव सुरू झालाय. आता बघा किती लिलावसाठी किती गर्दी आहे बघा. 800 रुपये 800 रुपये. ही पण 900 देते, काय देते दे ना मग मला 800 देन बाई. 300 शेवट 800. आता 800 रुपये 700 800 700 घे. माटले आणि ही पूर्ण जी पाटी आहे, हे 200 रुपये वाटा आहे. आणि हे कसे पापलेट कसे आहेत, तसं जसं मासेमाऱ्यांच्या समुद्रातून बोट येतात तसं तसं लिलाव परत परत लागतो. हा घेऊ ना. आपल्याला इथे एक मित्र भेटला, अथर्व कासेकर, आणि यांनी ह्या सगळ्या आणल्या चिंबोऱ्या, सागरी चिंबोऱ्या आहेत या बघा. सागरी चिंबोऱ्या अशा दिसतात आणि या सगळ्यांची त्यांनी प्राइस आपल्याला 400 रुपये सांगितलेली आहे. हा आणि काही बघा, काही छोट्या आहेत, काही थोड्याशा मोठ्या आहेत आणि त्यांना प्रॉपर असं बांधलेलं आहे बघा. प्रॉपर अशी बांधलेली आहे बघा. आणि त्याच्या एवढं बाबा बघ कसं कातडी काढली त्यांनी. आणि आम्ही बांगडे पण घेतले. ते बांगडे फुटलेले आहेत ना, दुसरे दे ना, ते दे ना, ते घे. अशा प्रकारे लिलावचा आम्ही फायदा घेतलेला आहे आणि आम्ही घेतले आहेत बांगडे. आम्ही घेतलेले आहेत आणि आता ते व्यवस्थित राहण्यासाठी आपल्याला बर्फ घेऊन यायचं तिकडे. आणि पहिल्यांदाच मी लिलाव बघितलेला आहे आणि खूप मजा आली लिलाव बघायला. बर्फासाठी बघा डायरेक्ट पिकअप भरून आलेली आहे आणि या पिकअप मध्ये बर्फ बघा किती आहे. कोथिंबीरचा जो हा वाटा आहे हा यांनी 500 ला लावलाय आणि हा 300 ला लावलाय. हे जो लिलाव आहे तो 4 वाजता स्टार्ट होतो. 4 वाजता इथं परफेक्ट टाइमला आले ना तर तुम्हाला खूप सारी मच्छीचे ऑप्शन आहेत. सुरमई, पापलेट भरपूर सारे आहेत. पटापट जरा स्वस्त असल्यामुळे लोक पटापट इथे लिलाव करून निघून जातात. आता आम्हाला थोडासा उशीर झाला, काल पण उशीर झाला होता, पण आज आम्ही जरा लाईव्ह लिलाव बघितला. काल आम्हाला लिलाव बघायला भेटला नव्हता आणि आम्ही काल लिलावातून मच्छी घेतली नव्हती, पण आज आम्ही लिलावातून मच्छी घेतली. हे दाभोळ असं एक गाव आहे की त्याच्यातून नंतर पुढे रस्ता जात नाही. आता आपल्याला गाडी जेट्टीतून टाकायला लागणार आहे आणि जेट्टीतून टाकून आपल्याला दुसऱ्या साईडला जावं लागणार आहे. तर आता तुम्ही जेट्टीचे आपले व्हिडिओ बघा, किती भारी असणार आहेत. मी पण फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स करणार आहे की गाडी जेट्टीत निघताना, त्याच्यामुळे तुम्ही पण बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा. बस स्थानकाच्या साईडला एक हे हॉटेल आहे आणि हॉटेलचं लुक बघा, एकदम जुन्या जमान्यात गेल्यासारखं वाटेल तुम्हाला. त्यांचे बेंचेस बघा सगळे जुने टाईप मध्ये आहे. आणि जर मागे जर बघितलं तर हे बघा खाली समुद्र आहे. इथून आपला येताना डायरेक्ट आपला रस्ता इथं संपला आणि आता आपल्याला जायचं समुद्रातून. समुद्रातून जायचं कसं, आपल्याला एक जेट्टी येणार आहे
आणि या जेट्टीतून बसून आपल्याला जायचंय. गाडी घेऊन जाण्याचा एक्सपिरियन्स आपला पहिल्यांदा आहे, तर एवढी मोठी गाडी ते जेट्टीमध्ये घेऊन जाणार आहे, थोडंसं मला पण भीती वाटते. आमचं जेट्टीचं तिकीट आहे, गाडी सकट आमचे झाले 300 रुपये. आम्ही 5-6 जण ऍडल्ट आहेत, 5 जण ऍडल्ट आहेत आणि बाकी चिल्ले पिले. फायनली मित्रांनो आपली जेट्टी आलेली आहे आणि जेट्टी पण बघा भरपूर मोठी आहे आणि मला वाटतं याच्यामध्ये 10-15 गाड्या तर इझी बसत असतील. आणि ही बघा आपली गाडी आता लागते पार्किंगला. आता आपण बसूया इकडे वरती आणि मस्त तुम्हाला व्ह्यू दाखवतो. हे बघा इकडं पाणी आहे आणि आपल्या गाडीची ऍडजस्टमेंट अजून चालू आहे, कशी लावायची काय लावायची. बघा जेट्टीवाले. तर आपण जाऊया वरती. हे बघा किती भारी आहे आणि काय एक्सपिरियन्स आहे मित्रांनो हा, एक नंबर. हे बघा आणि इथं बघा बेसिन सुद्धा आहे, भारी आहे. बरेचसे लोक इकडे बसलेली आहेत आणि इकडे आमंती आणि आमंतीची आईची लाऊट होत आहे. आणि पहिल्या मजल्यावरून बघा साईडला पण एक जेट्टी लागलेली आपली. हो ठीक आहे, प्रायव्हेट आहे का काय माहित नाही मला. तिथं बघा किती सजवलंय. तिथं जिम वगैरे पण आहे, जिमचं पण सामान घेऊन चाललंय आणि चांगला टेबल वगैरे लावलाय. मला वाटतं या जेट्टीवर काही प्रोग्राम वगैरे असेल, बर्थडे वगैरे असेल कदाचित. आणि बर्थडे सेलिब्रेट बघा जेट्टीवर होतो. कसं वाटतंय तुम्हाला, आपण या फर्स्ट फ्लोअर वर बसलोय? हा ना, अजून एक्साइटमेंट वाटते का भीती वाटते? मित्रांनो ही हार्मोजची खाडी आपल्याला पार करायची आहे आणि वरून विजा खूप जास्त चमकतात. थोडंसं टेन्शनच काम आहे, पण तरी पण आपण पण आपल्याला इराणने थोडंसं सहकार्य केलंय. ते बोलतात तुमची जेट्टी तिकडे जाऊ शकते. प्रायव्हेटपणे प्रवासी वाहतूक सुद्धा चालते वाटतं तिकडे. बघा ती गाडी ती होडी चाललेली आहे आणि भरपूर सारे प्रवासी त्याच्यात बसलेले आहेत. ही बघा ही जी आहे आपण ज्या जेट्टीमध्ये चाललोय त्याचं केबिन आहे आणि त्याच्यामध्ये गेअर नॉब्स पण आहेत आणि आपली स्टेअरिंग वगैरे पण आहे आणि मला वाटतं काय ते नेव्हिगेशन साठी काय असेल बहुतेक. आणि भारी आहे बघा, इकडं पण झोपायला पण त्यांना जागा गेलेली आहे. जेट्टी चालू केली, प्रेशर बघा इथं पाण्यामध्ये. आणि फायनली आपली जेट्टी आता इथून निघालेली आहे आणि बरोबर आपल्याला त्या साईडला जायचंय. बघा फिरायची सुरुवात झालेली आहे बघा. मित्रांनो आता आम्ही गुहागरला पोहोचलेलो आहोत आणि आम्ही जो आता कॉटेज घेतलाय तो तुम्हाला दाखवतो. हे बघा हा जो द्वारका कॉटेज आणि हे त्यांचं जुनं घर आहे. घर बघा किती सुंदर आहे, हे सगळं जुनं घर आहे त्यांचं. आणि इथून मागे त्यांनी कॉटेज तयार केलेले आहेत आणि ही आहे ती आमची रूम. आणि हा आम्ही तो रूम घेतलेला आहे. रूम बघाल तुम्ही, इथं 4 माणसांची सोय व्यवस्थित होते. एक मॅट्रेस देणार आहे आणि एसी वगैरे सगळं, टीव्ही वगैरे सगळं व्यवस्थित आहे. आणि ह्या रूमची प्राइस आम्हाला 2,500 रुपये दिलेली आहे आणि सकाळी 10:30 वाजता चेकआउट आहे कंपल्सरी. आणि आता आपला हा व्हिडिओ खूप जास्त मोठा झालेला आहे, एंड करण्याचा टाइम आलेला आहे आणि आता आपण या व्हिडिओचा एंड करू आणि भेटू पुन्हा अशाच एखाद्या दुसऱ्या व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.